Don't wait for change. If you want the change, then be the change. Hey youth, don't you wait for change. If you want the change, then be the change. चल youth, अब घर से निकल. 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 रसिको नमस्कार. BR न्यूजच्या व्हॉइस ऑफ यूथ या कार्यक्रमात मी विनायक दुधगी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज आपल्या या स्टुडिओमध्ये श्वेता झंवर या दयानंद महाविद्यालयात शिकणाऱ्या एका युवतीला आपण बोलवलेलं आहे आणि व्हॉइस ऑफ यूथ या कार्यक्रमात एक खरंच या कार्यक्रमासाठी शोभणारं व्यक्तिमत्व आज आपल्या स्टुडिओत आलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण सोलापुरातील एका युवतीला, एका तरुणीला एकूणच महाराष्ट्रातून 750 युवतींमधून बारामतीतल्या एका महाविद्यालयातून तिची निवड झाली आणि एकूणच त्या 750 युवतींमधून तिला बारामतीचा यूथ आयकॉन पुरस्कार मिळाला आहे. आणि तीच श्वेता झंवर आज आपल्या स्टुडिओत आलेल्या मनपूर्वक स्वागत करतो जो मी. तर आज तिच्याशी आपण थोड्याशा गप्पा मारणार आहोत. एकूणच आजपर्यंतचा तिचा या क्षेत्रातला प्रवास, वक्तृत्व खूप छान पद्धतीनं करते ती आणि या क्षेत्रामध्ये खूप चांगले पुरस्कार पण मिळवले आणि आजच्या युवकांसाठी एक चांगली प्रेरणा देणारी युवती आहे असं म्हणायला हरकत नाही. चला तर मग सुरुवात करूया. श्वेताला आपण थोडासा त्रास द्यायला सुरुवात करूया असं म्हणायला हरकत नाही आहे. श्वेता, एकूणच म्हणजे तू सोलापूरची का प्रॉपर? प्रॉपर सोलापूरची. बरं, कुठे राहतेस तू सोलापुरात? तुळजापूर वेस्टमध्ये. बरं, लहानपण कसं गेलं तुझं? एकूणच तुझं शिक्षण कसं झालं आणि घरातलं वातावरण कसं आहे शिक्षणाच्या बाबतीतलं वगैरे? लहानपण म्हणजे माझी जॉईंट फॅमिली, त्याच्यामुळे आम्ही घरात एकूण 16-17 जण राहतो. अरे बापरे. त्याच्यामुळे आजी आजोबा असे सगळ्यांच्या सहवासात मी वाढलेली. अरे वा. आणि पप्पांचं कसं राजकारणात खूप इंटरेस्ट आणि 4 मुलं असल्यामुळे त्यांना राजकारणात जाता नाही आलं, पण राजकारणात खूप इंटरेस्ट आणि त्याच्यामुळे कदाचित माझ्यामध्ये ही वक्तृत्वाची कला आहे. आणि मग शिक्षण म्हणजे कसं आमच्या घरात प्रत्येक मुलीला शिकवलंच पाहिजे असं एक आतूनच होतं आजोबांचंच की प्रत्येक मुलीला शिकवलंच पाहिजे. त्याच्यामुळे शिक्षणाची पहिल्यापासूनच ओढ होती आणि लहानपणापासून स्कॉलरशिप, MTS अशा सगळ्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करतच आले आणि शाळेत सुद्धा हे वक्तृत्व होतच आणि शिक्षण सोबत चालूच असायचं. त्याच्यामुळे शिक्षण आणि बाकीच्या ऍक्टिव्हिटी सोबत चालूच राहायच्या लहानपणापासून. घरात कोण कोण शिकले? म्हणजे बरेच जण शिकले असतील आता, त्यामुळे कदाचित हा वातावरणाचा परिणाम असेल. घरात सगळे शिक्षक आहेत. आज भैया इंजिनियर झालाय, एक भैया आहे जो MBA झालाय, दीदी LLB झाली आहे आणि आता त्याच्यानंतर मी BSc थर्ड इयरला शिकते. बर, काय करते? मायक्रोबायोलॉजी मध्ये शिक्षण तुझं चालू आहे? बर. त्यानंतर आता एकूण शाळेतलं लहानपणाचं वातावरण हे आम्ही ऐकलंच आहे. नंतर महाविद्यालयीन तू जीवनाकडे आली आणि महाविद्यालयीन शिक्षण कुठं झालं तुझं? कारण आता तू दयानंदला आहेस, पण याआधी कुठेतरी शिकली असणार आहेस. 10वी पर्यंत माझं उमाबाई श्राविकेत शिक्षण झालं, पण त्याच्यानंतर एक प्रश्न तो असतो ना की धांदड उडते की आता ह्याच्यानंतर करायचं काय. मग असंच विचारून शेवटी वालचंद कॉलेज खूप फेमस तेव्हाचं, तर मग त्याच्यामध्ये ऍडमिशन घेतलं सायन्स साईडला. आणि मग त्याच्यानंतर 11वी-12वी झाली आणि 12वीला थोडे कमी पर्सेंटेज आले आणि मेडिकल करायचं होतं ते राहून गेलं. मग त्याच्यानंतर आता करायचं तरी काय, शेवटी कसं कसं दयानंदला ऍडमिशन घेतलं BSc ला आणि मग तिथून हा पुढचा प्रवास चालू झाला. बरं, आता खरं तर हे जे आता तुला पुरस्कार मिळालाय, खरं तर वक्तृत्वाच्या जोरावरती आजपर्यंत तू खूप काम चांगलं केलेलं आहेस आणि त्याच जोरावरती तुला बारामतीचा हा यूथ आयकॉन पुरस्कार मिळालाय. त्याबद्दल आपण नंतर बोलणारच आहोत, पण एकूणच या वक्तृत्व कलेकडे तू कसं काय वळालीस याबद्दल आम्हाला ऐकायला खूप आवडेल. कसं असायचं, शाळेत विविध कार्यक्रम घेतात ना आणि तिथून मग एका शिक्षकांनी मला सांगितलं की ट्राय तरी कर की तुझा आवाज चांगला तर तू करू शकतेस. मग गेले स्टेजवर वगैरे आणि तिथं चालू झालं आणि मग तिथून असं आतनं येऊ लागलं की हा मी करू शकते. आणि मग कधी पण शाळेत असं मी वक्तृत्व करायला येणार म्हणायच्या आधीच ते मुली असतात ना, ओ म्हणजे श्वेता येणार आहे आता, असं एक भीती असायची त्यांच्यामध्ये, एक भीती असायची आणि ते एक एक्साइटमेंट नाही का, मी वेगळ्या पद्धतीने वक्तृत्व करते म्हणजे सगळ्यांशी बोलून त्यांना प्रश्न विचारून, सो ते एक असायचं आणि तिथून माझ्या वक्तृत्वाला सुरुवात झाली. तरी मला आणखी एक तुला थोडंसं आडवायचं आहे की आपल्याला वाटतं की वक्तृत्व ही कला ज्यावेळेस आपण शिकत असतो ती भाषणापासून सुरुवात होत असते खरं तर. मग पहिलं भाषण तुला आठवतंय का तू ज्या लाईफ मध्ये ज्यावेळेस पहिल्यांदा केलं होतं? कसं असतं, आपल्या 10वीच्या ज्या दिदी लोक सेंड ऑफ देतो आपण त्यांना आणि त्यांच्या वेळेस आपण त्यांच्याबद्दलचा काहीतरी बोलतो वगैरे, आणि मग तिथून माझी सुरुवात, मी 5वीला होते. अरे बापरे. मग मी असं सुरुवात केली होती
की छुम छुम करत दीदी आल्या, साड्या सावरत, मेकअपच त्यांचा संपत नव्हता आणि असं तसं एकदम बालिश प्रकारचं माझं पहिलं भाषण होतं. आणि तो आज आठवल्यानंतर आपल्याला किती आनंद वाटतो किंवा गंमत जम्मत वाटते खरं तर. पण सुरुवात आपल्याला तिथूनच मिळत असते. ती एक स्टेज डेअरिंग आपल्याला हवी असते आणि नक्कीच तुला त्या वयात मध्ये ते स्टेज डेअरिंग मिळालं म्हणून तू आज इथपर्यंत पोहोचली असं म्हणायला हरकत नाहीये. नक्कीच आता पुढे वळतोय मी. आजपर्यंत तू वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभागी झालेली आहेस आम्हाला माहिती आहे. तर आजपर्यंत कोणकोणत्या वक्तृत्व स्पर्धेत तू सहभागी झाली आहेस? अशा भरपूर वक्तृत्व स्पर्धा आहेत ज्याच्यामध्ये मी सहभागी झाली आहे. फक्त असं होतं की आउट ऑफ सोलापूर जाऊन करणं शक्य होत नाही, कारण एकतर सायन्स साईडला असल्यामुळे दिवसभराचं कॉलेज असतं, त्याच्यामुळे जाता येत नाही. आणि दुसरं असं की एक फॅमिलीमध्ये असं असतं ना, मुलगी आहे सो जास्त बाहेर जाणं वगैरे ते थोडं आहे. सो मग त्याच्यामुळे बाहेर नाही जात. पण सोलापुरात जितक्या स्पर्धा होतात त्याच्यात सगळ्यात घेते. आणि याच्यात गंमत म्हणजे अशी की सर्वात पहिला मी मराठीत वक्तृत्व करायचे आणि मग त्याच्यानंतर काय झालं, मला कळू लागलं की मला इंग्लिश येतं आणि चांगलं करू शकते. हळूहळू इंग्लिश मध्ये करू लागले. बीएससी आहे याचा अर्थ इंग्लिश यायलाच पाहिजे. आम्ही आर्ट्सची माणसं आहोत शेवटी, त्यामुळे आम्हाला काही इंग्लिशचं जास्त गंध नाहीये. पण तू इंग्लिशमध्ये शिकतेस त्यामुळे कदाचित इंग्लिश हे आलंच पाहिजे आणि त्या माध्यमातून इंग्लिश वक्तृत्वाकडे तू वळाली असशील. आणि मग त्याच्यानंतर काय झालं, याच वर्षीच्या युवा महोत्सवात महाविद्यालयाकडून हिंदीसाठी कुणी नव्हतं वक्तृत्वासाठी. आणि मग त्याच्यानंतर सरांनी मला म्हटलं की तू जा, तुझ्या घरी हिंदीच बोलतो म्हणजे मारवाडी हिंदी. सो मग मी म्हटलं ठीक आहे, मी ट्राय करेन. आणि मग तिथून मला तिथे पण कॉन्फिडन्स निर्माण झाला की हा मी हिंदीत चांगलं करते. अरे वा, म्हणजे आता सध्या मराठी, हिंदी आणि इंग्लिश या तिन्ही भाषेमध्ये तू वक्तृत्व करतेस. वा, क्या बात आहे. एकूणच या क्षेत्रात आल्यानंतर वाचनाची आवड कशी निर्माण झाली किंवा आहे का थोडीफार? कारण बीएससी म्हटल्यानंतर अभ्यासाचा लोड खूप असतो आणि वक्तृत्व म्हटल्यानंतर आपल्याला खूप वाचावं लागतं. जोपर्यंत आपण वाचत नाही तोपर्यंत आपण वक्तृत्व नीट करू शकत नाही. मग हा ताळमेळ तू कसा साधलीस? माझी सर्वात मोठी चूक म्हणजे इथेच असते की मला वाचनच नाही आवडत. मग मी काय करते, जो काही विषय असेल तो तेव्हा ग्रंथालयात जायचं, पटकन पुस्तक घ्यायचं, त्याच्या संदर्भात वाचायचं झालं. पण इथे चुकतं आपलं, कारण वाचन भरपूर पाहिजे. तर ते थोडं माझं इम्प्रोव्हायझेशन चालू आहे. नक्की, आणि हे गरजेचं पण आहे, कारण अशा छोट्या छोट्या चुकांमधूनच आपण शिकत असतो आणि या गोष्टीसाठी वाचन हे खूप मस्ट आणि गरजेचंच आहे. आणि नक्कीच तू या गोष्टींमधून आता पुढे शिकशील अशी आशा करूया. आता 3 विषयामध्ये 3 भाषेमध्ये तू वक्तृत्व करतेस, तर यामध्ये आता बऱ्याच घटना असतात आपल्या लाईफमध्ये, आपण बऱ्याच गोष्टींना सामोरं जात असतो. तर या सगळ्या घटनांमधून या वक्तृत्व स्पर्धेमध्ये तू सहभागी होत असताना आजपर्यंत एखादी अविस्मरणीय घटना तुला आठवते का, की मी लाईफमध्ये ही घटना विसरू शकत नाही? अविस्मरणीय म्हणण्यापेक्षा वाईट अनुभव आलाय की कसं होतं, आता जसं मी सांगितलं मला वाचनाची अजिबात आवड नाही, त्याच्यामुळे कुठे ना कुठे मला असं वाटू लागलं की मी वक्तृत्व करूच शकत नाही किंवा खूप कमी पडतीये. आणि मग काही शिक्षकांनी पण म्हणलं की तुझं वक्तृत्व कमी पडतंय, तू नाही करू शकत. आणि मग तिथून मला वाटू लागलं की नाही, मी नाही करू शकत, तर जाऊ दे, सोडूनच देते. अच्छा, न्यूनगंड निर्माण झाला, तो एक नैराश्य आलं थोडं. मी तिथून सोडूनच दिलं वक्तृत्व. आणि मग परत मैत्रिणींनी सांगितलं की तू करू शकतेस, का नाही करायचं, ठीक आहे ना, नाही आता नाही तर पुढे येईल. मग ते हळूहळू परत सुरुवात झाली. असं म्हणजे तिथे मी बंदच करून टाकलं. अरे बाप, म्हणजे खूपच नैराश्य आलं होतं असं वाटतंय. पण त्या गोष्टीतून तुम्ही आता बाहेर पडलात आणि आता या क्षेत्राकडे वळालात, खूप चांगली गोष्ट आहे. नक्कीच आम्हालाही खूप आनंद झाला. एक सोलापुरातील तरुणी एक चांगल्या प्रकारे वक्तृत्व करते आणि सोलापुरात एक वेगळं नाव उमटते येत आहे. आणि त्याचबरोबर फक्त सोलापुरातच नाही तर बारामतीमध्ये सुद्धा आता ते नाव आलेलं आहे. आणि फक्त बारामतीत नाही तर महाराष्ट्रातून ज्या काही तरुणी आल्या होत्या त्यातून एकमेव नाव सोलापूरचं आहे, याचा आम्हाला खूप अभिमान आहे. त्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन करतो मी. आणि तिथून पुरस्कार आता आपण वळतोय. आता पुरस्कार हा तर तुला मिळालाच, तर सुरुवात आपण तिथूनच करूया वाटलं तर, की हा पुरस्कार कसा मिळाला, एकूणच काय प्रोसिजर होती आणि तिथल्या काही गमती जमती आम्हाला सांगायला ऐकायला आवडेल. ऍक्च्युअली ते बारामतीचं लेटर आम्हाला आलं महाविद्यालयाला आणि मग सरांनी म्हटलं की तू जा. मी म्हटलं कुणाकडून ते आयोजित करण्यात आलं होतं? शारदाबाई महिला महाविद्यालय बारामती, शारदानगर. तर तिथून आलं, पण मला जायची अजिबात इच्छा नव्हती, कारण मी सायन्स साइड 4 दिवस कोण जाणार आणि इतके दिवस सगळं केलंय, त्याच्यामुळे आता बास 3rd इयर आलंय, थोडंसं अभ्यासाकडे लक्ष द्यावं आता. मग ते झालं. पण मग प्रिन्सिपल म्हणले की तू जाच, खूप फोर्स केला त्यांनी. आणि म्हणलं ठीक आहे चला जाऊ. आणि पीपीटी बनवायला पण त्यांनी हेल्प केली. ओव्हरऑल काय होतं, आपल्या अचिव्हमेंट्स वर पीपीटी प्रेझेंटेशन होतं आणि त्याच्यात कॉम्पिटिशन होती. मग गेले तिकडे आणि तिकडे खूप सुकून मिळतं. असं म्हणजे जे एन्व्हायरमेंट आहे ना त्या कॉलेजचं खूप छान आहे, जे हरियाळी आहे किंवा
ते सायलेन्स आहे तिथलं, पीस आहे, ते खूप सुंदर सुंदर आहे. आहे. तर मग तिथे जाऊन मग वाटलं की हो ठीक आहे करू, पण 750 मुली बघितल्यानंतर मी हबकले की चला आपण आलो तर चुकलंच, आपलं जायची इच्छा नव्हती ते बरं होतं. आणि मग जेव्हा प्रेझेंटेशन पाहू लागले तेव्हा लक्षात आलं की स्पोर्ट्स मधल्या इंटरनॅशनल नॅशनल लेवलच्या गोल्ड मेडलिस्ट आहेत, बाकीच्या एनसीसी वगैरे कॅडेट्स आहेत, सरपंच होते, एकाची तर फार्मसी कंपनी होती. म्हणजे आपला तर काय निभाव लागणारच नाही, चला आपण बोलूया विस्तार मारलेलं बरा. पण मग नंतर जेव्हा निकालाचा दिवस होता तेव्हा परीक्षकांनी सांगितलं की एका क्षेत्रात असणं म्हणजे युथ आयकॉन नाही, सगळ्या क्षेत्रात असणं हे युथ आयकॉन. आणि माझं कसं आहे की मी लहानपणापासून वक्तृत्व करते, डिबेट करते, सामाजिक काम करते, अवॉर्ड्स मिळालेत, ते सगळं होतं. त्याच्यामुळे मग एकूणच समाजातील प्रत्येक घटकाला तुम्ही जोडून काम करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळं हा पुरस्कार कदाचित तुम्हाला मिळाला असेल. पण मला ऐकायला आवडेल की ज्यावेळेस 750 त्या तरुणींमधून तुमचं ज्या वेळेस नाव पुकारलं गेलं त्यावेळेस काय फील झालं होतं तुम्हाला? ऍक्च्युली मी माझ्या 2 मैत्रिणी होत्या सोबत, मी म्हटलं माझं नाव येणार नाही त्याच्यापेक्षा मी कार्यक्रमात न बसलेलं बरं, मी जाते निघून. आणि मग एकदमच त्यांनी एकूण 4 उत्तेजनार्थ सुद्धा काढले. मग दुसरं मी म्हटलं 4 उत्तेजनार्थ नाही आले, कुठे बसणार, आपला नंबर नाहीये. मग एकदम पहिलं नाव दयानंद महाविद्यालयाची, म्हणजे त्यांनी असं म्हणजे म्हटलं त्यामध्ये पण 3 नंबर काढले असतील. हो, त्यामध्ये 3 नंबर. आणि उत्तेजनार्थ मध्ये आपला नंबर नाहीये, नंतर तिसरा आपला नंबर नाहीये, दुसराही नाहीये, आता तर काय विषयच नाही असा विचार केला असेल. मग त्यांनी म्हटलं, आणि त्यांनी इंट्रोडक्शन करतानाच खूप सुंदर केलं की दयानंद महाविद्यालयाची सर्वोत्कृष्ट विद्यार्थी ज्या सर्व क्षेत्रात आघाडी गाठली आहे. आणि मग नाव घेतलं. मी म्हणलं शॉकच, मी तिथं 2 मिनिटं अशी मला कसं भेटलं. आणि 4 दिवस मी मनोगताची तयारी करत होते की मला मनोगत तरी मांडायचंय, पण तिथं खूप वेळ त्यांचाच वक्त्यांनी घेत होते, त्याच्यामुळे मला नाहीच मिळालं. पण अनायशा काय झालं की माझ्या या कर्तृत्वानेच मला मनोगत मांडायची संधी मिळाली. आणि काय भावना व्यक्त केल्या तिथं आम्हाला ऐकायला आवडेल. तिथं ओव्हरऑल ना मुलींसाठी स्वयंसिद्ध कसं व्हायचं मुलींनी हा कार्यक्रम होता. तर तिथे सगळे वक्ते जे येत होते ते मुलींना अगदी मासिक पाळी ही खूप छोटी आहे, पण मुलींना अजूनही त्याच्याबद्दल अवेअरनेस नाही आणि बोलायला टाळतात. तर तो तिथून ते पूर्ण तुमचं करिअर कसं असलं पाहिजे कुठल्या क्षेत्रात ते ब्युटी टिप्स पर्यंत अशा सगळ्या आम्हाला त्यांनी तुमचा आवडीचा विषय असे सगळे व्याख्यान दिलं त्यांनी आम्हाला. मग तिथून ते होतं की म्हणजे माझी सुरुवातच अशी झाली की आज ज्या इथे फुलं बसली आहेत, जी पहिल्या दिवशी आली होती ती कोमेजलेली होती किंवा खूप अशी होती, आणि आज ती समाजाला सुवास देण्यासाठी तयार झाली. अरे वा, ती अशी सुरुवात झाली होती तिथे. खूप छान वाटलं आम्हाला. हा तर पुरस्कार मिळाला आणि आम्हालाही खूप आनंद झाला, सोलापूरकरांना सुद्धा खूप आनंद झाला. पण पहिला पुरस्कार आठवतो का श्वेता तुला, की आयुष्यातला पहिला पुरस्कार जो असतो तो आपल्याला खूप प्रेरणा देणारा असतो? मला पहिल्या पुरस्काराबद्दल म्हणजे मला मिळालं, पण मला त्याची अजिबात अशी हे नव्हती की मला पुरस्कार मिळाला पाहिजे, ठीक आहे इट्स ओके असं वाटायचं. ते कसं ते 10वी नंतर मारवाडी युवा शाखाकडून ना गुणवंत विद्यार्थी पुरस्कार दिला जातो, सो तो मला मिळाला कारण मी सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये सुद्धा होते आणि पर्सेंटेज सुद्धा चांगले होते, त्याच्यामुळे मला तो मिळाला. पण मी म्हणले ठीक आहे ना, ह्याच्यात काय, मम्मी म्हणत होती की बघ तरी त्याच्याकडे मिळालं तर मिळालं असं. त्यावेळेस एवढं म्हणजे कुतूहल नव्हतं त्यावेळेस, पण नंतर त्या गोष्टीची जाणीव झाली असेल. मग त्याच्यानंतर आमच्या महाविद्यालयात गेल्या वर्षीपासून दयानंदश्री पुरस्कार देण्यात येतो. अरे वा. तर मग त्याच्यात काय ओव्हरऑल एक तर अकॅडमिक एक्सिलन्स आणि त्याच्यानंतर कोकरिक्युलर एक्सिलन्स हे बघितलं जातं. तिथेही काय झालं की बाकीचे जे एमएससी चे वगैरे विद्यार्थी होते ना त्यांचं खूप स्ट्रॉंग बायोडाटा होता असं मला वाटायचं. आणि मग मी नाही दिलं माझं फाईल जे मी घेऊन गेले होते मी दुसऱ्यांची मी रिटर्न आणली. मग रस्त्यात मी घरी जाताना माझ्या एक प्राध्यापक आहेत शिंदे सर म्हणून, त्यांनी मला गाठलं आणि त्यांनी म्हटलं तू फाईल का देत नाही, तू दे फाईल, मला माहितीये तुझं बसेल. आणि मग मी म्हणलं नाही बसणार सर. त्यांनी म्हटलं तुझंच बसेल. मग सर म्हणले स्ट्रॉंग आहे बायोडाटा दे. मग मी दिला आणि मग कळालं की तुला मिळालंय घे बक्षिसाला. आणि मग ते असं दयानंद महाविद्यालयाच्या पारितोषिक वितरण समारंभामध्ये तो पुरस्कार मिळाला असेल. तिथे खूप प्राऊड वाटत होतं ऍक्च्युली. तिथे कळालं की काय असतं पुरस्कार जो मिळतो आणि त्याच्यातून एक प्रेरणा आपल्याला मिळत असते नेहमीच की पुढे काहीतरी वेगळं करायचं आहे आणि आपल्यावरती एक जबाबदारी पण येते. जसं पुरस्कार मिळाल्यानंतर एक बघण्याचा दृष्टिकोन आपल्याकडे लोकांचा बदलतो आणि काही जबाबदाऱ्या वाढतात, आपल्याकडून लोकांच्या अपेक्षाही खूप वाढतात. आणि नक्कीच सोलापूरचं नाव असंच तू रोशन करशील अशी आशा करतो. या सगळ्या गोष्टी करत असतानाच सामाजिक क्षेत्राचा काही अनुभव तुला आहे का, किंवा या क्षेत्रामध्ये काही काम केलंयस का? कारण आज सोलापूरमध्ये बघतोय की आपण कितीतरी सामाजिक संस्था झालेल्या आहेत, बरेच तरुण वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत. तर तुझा काय या क्षेत्रातला अनुभव आहे का?
ऍक्च्युअलीच कॉलेजमध्ये आल्यानंतर काय झालं की कॉलेजमध्ये थोडासा इंटरेस्ट कमी होता, त्याच्यामुळे एनएसएस जॉईन केलं. आणि एनएसएस म्हणजे सेवा योजना, आणि तिथून मग कॅम्प्स करायची सवय झाली, तिथून मग साफसफाई वगैरे वगैरे ती सवय शिबिरामधून. तर त्याच्यामुळे मग आम्ही सगळ्या सिनियर्स ज्युनियर्सनी ठरवलं की आपण एक सामाजिक फाउंडेशन काढूया. आणि आम्ही जनसौख्य फाउंडेशन काढलं सामाजिक. त्याच्या माध्यमातून आम्ही खूप लोकांना मदत केली. मी त्याची मेंबर होते, आता नाहीये, पण आम्ही त्याच्या माध्यमातून खूप मदत केली लोकांना. आणि त्याच्यातूनच आराधना जो सोशल फाउंडेशन आहे, स्टेट लेवल आदर्श महिला स्वयंसेविका पुरस्कार मिळाला मला त्याच्यातूनच, म्हणजे सामाजिक कामातून. सो ओव्हरऑल सामाजिक काम पण खूप केलंय या फाउंडेशनच्या माध्यमातून. प्रत्येकाच्या कॉलेजमध्ये अँटी हॅरेसमेंट कमिटी असतेच, आणि त्या कमिटीमध्ये सुद्धा मी काम करते. म्हणजे असं नाही की स्त्री आहे तर छेडछाड होतीये, असं नाही, पुरुषांची पण छेडछाड होते किंवा असं काही आहे तर मुली खूप बंदिस्त राहतात. तर तसं नाही की मी कमिटीमध्ये सुद्धा काम करते आणि बघते तेव्हा की मुलींना प्रॉब्लेम्स आहेत तर मुली स्वतः येऊन बोलत नाहीत. तर मला असं वाटतं की मुलींनी स्वतः आलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर आमच्या महाविद्यालयातून आर्या सेल म्हणून एक सेल आहे जे सगळ्या स्त्रियांसाठी काम करतं, त्याची पण मी कमिटी मेंबर आहे. पण कसं असतं, जेव्हा पण आम्ही पाहतो तेव्हा मुली स्वतःहून कधीच येत नाहीत की प्रॉब्लेम्स आहेत, आणि मग घरी रडत बसण्यात अर्थच नाही. हा जो स्वातंत्र्य दिलाय तो दोघांना इक्वल दिलाय. तुम्ही बाहेर पडा, आपोआप बंदी बंद होतील. बिलकुल. आणि मला आणखी ऐकायला आवडेल की या क्षेत्रामध्ये काम करत असताना काही एखादी घटना आठवते का, की एखादी मुलगी आली होती किंवा एखादा मुलगा आला होता आणि अशा पद्धतीचं ही घटना घडली होती? मुली स्वतःहून कधीच येत नाही. एक परवाच आविष्कारची जी स्पर्धा झाली तिथेच एक मुलगा भेटला, त्याला स्वतःहून इच्छा आहे की मुलींसाठी काहीतरी करायचं. तो येऊन बोलतोय आम्हाला की तुम्हाला म्हणजे मुलींना काही प्रॉब्लेम असेल, आता जसं की व्हॅलेंटाईन्स डे जवळ येतोय, तर तुम्हाला त्या टाइमला काही प्रॉब्लेम झाला तर मी आहे. तर मी म्हटलं की आम्ही स्वतः कमिटी रन करतोय, पण स्वतः मुली येतच नाहीत ना. तर मुलींचं तिथंच चुकतं की स्वतः आलं पाहिजे, स्वतः खंबीर झालं पाहिजे, स्वतः स्वावलंबी होऊन एखाद्या गोष्टीला फेस करता आलं पाहिजे. आणि हे जोपर्यंत तुम्ही स्वतःहून पुढे येणार नाही तोपर्यंत हे बंद होणार नाहीये. आणि जशा मुलींना प्रॉब्लेम्स आहेत तसे मुलांनाही काही प्रॉब्लेम्स आहेत, आणि फक्त व्यक्त न झाल्यामुळे त्या गोष्टी समोर येत नसतात. श्वेता, वक्तृत्व स्पर्धा करतेस, एवढ्या छान पद्धतीने बोलतेस, इंग्लिश झालं, मराठी झालं किंवा हिंदी झालं, तर बरेच जण या क्षेत्राकडे आता वळत आहेत. तर लिखाणाला सुद्धा खूप महत्त्व आहे आता अलीकडे. खूप छान पद्धतीने लिहित आहेत बरेच जण, फेसबुकवरती म्हणा किंवा व्हॉट्सअपवरती म्हणा. सोशल मीडिया हे खूप चांगलं माध्यम आता आजच्या या तरुणांसाठीच नव्हे तर सगळ्यांसाठीच खुलं झालेलं आहे, आणि आपण व्यक्त होऊ शकतो, तिथं आपले मत मांडू शकतो, याचं स्वातंत्र्य मिळालंय. तर तू कधी त्या पद्धतीने प्रयत्न केली आहेस, किंवा एखादा लेख किंवा एखादी कविता असं काही लिहिलंयस का तू? वक्तृत्वाने डिबेट करता करता असं वाटू लागलं की मी लिहू सुद्धा शकते, आणि ते ब्लॉग एक असतं आपण लिहितो. तर मग मी ब्लॉगवर सुरुवातीला लिहायला चालू केल्यानंतर असं वाटू लागलं की मी खूप साधं लिहितेय. मग त्याच्यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून दरवर्षी सोलापुरात स्पर्धा असतात काव्य वाचनाच्या, आणि मग त्याच्यात एका सरांनी पाठवलं एंट्री, आणि मग पहिली कविता होती भारतावर. आता लिहायचं काय, मग त्याच्यानंतर मी लिहिलं टीकात्मक, आणि तिथे मला सिल्वर मेडल मिळालं. आणि मग वाटलं की हा चला जे लिहिते ते चांगलं तरी लिहिते. आणि मग त्याच्यानंतर यावर्षी जी स्पर्धा झाली महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून, त्याच्यात गोल्ड मेडल मिळालं. आणि मग ते थोडं लिखाण सुद्धा आता चालू झालंय. नक्कीच खूप छान वाटलं आम्हाला. या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तू वक्तृत्वासहित लिखाणाकडे सुद्धा वळते, तर नक्कीच तुझ्या या क्षेत्राकडे तुझ्या पद्धतीनं पाहतेस, तू जे एम ठेवून, जे ध्येय ठेवून पुढे चाललेस, नक्कीच तुला यामध्ये यश मिळेल अशी मला खात्री आहे. फक्त ते करिअरच्या बाबतीत जेव्हा मुलींना एक शंका असते ना, काही निवडावं, मला काय वाटतं माहिती का, कोणत्या ना कोणत्या दिवशी एक रेडावाला माणूस तुमच्या घरी येईल, 2 शिंगावाला, आणि मग तुम्ही त्याला शेवटचे काही मिनिटं किंवा तास मागताल, आणि तेव्हा तुम्हाला जे करावं वाटेल ना, म्हणजे नेक्स्ट तुम्ही मरणार आहात, आणि त्या क्षणी तुम्हाला जे करावं वाटेल ना ते म्हणजे तुमचं करिअर. आणि तसं विचार करा आणि तोच करिअर निवडा, म्हणजे नक्कीच तुम्हाला आनंद सुद्धा मिळेल आणि जे करायचं ते करता पण येईल. आणि तुम्ही जे ध्येय ठेवलेलं आहे ते तुम्ही साध्यही करू शकाल. नक्कीच. म्हणजे आजचं काम किंवा आपल्याला आज करायचं ते आपण उद्या ढकलतो किंवा परवा ढकलतो, करूया अजून बराच वेळ आहे, असा विचार करण्यापेक्षा आपण त्या गोष्टीकडे आत्ताच. मला खूप छान आठवते की बाबा आमटेंनी 2 ओळी खूप छान म्हणल्या होत्या की आपलं ध्येय हे भान ठेवून तुम्ही ध्येय ठरवा आणि बेभान होऊन ते साध्य करण्यासाठी प्रयत्न करा. तर अशा पद्धतीचे विचार करून जर तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये जर करिअरकडे बघायचा प्रयत्न केला तर नक्कीच तुम्ही यशस्वी होऊ शकता. आता एक थोडासा ऑफ बीट मी थोडासा जातोय आता थोडासा, की आता तू म्हटली की 4 दिवस तू बाहेर गेली होतीस, आणि एकूणच महिलांना थोडंसं बाहेर पडण्याचं प्रमाण कमी आहे एकूणच थोडंसं, तरी पण आता महिला खूपच पुढे येत आहेत, आणि एकूणच पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत नव्हे तर पुरुषांच्याही खूप पुढे गेलेत असं म्हणायला हरकत नाहीये. तर आज सोलापुरात अशा बऱ्याच तरुणी आहेत की ज्या या क्षेत्रात पुढे येत आहेत, खूप चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत किंवा आपले छंद जोपासत आहेत, पण त्यासाठी त्यांना मुक्त स्वातंत्र्य हवं आहे. पण
काही बंधनं असून असावीत त्यांनाही त्यालाही अशी अट घालणारी किंवा अशी अपेक्षा असणारी काही मतं व्यक्त केली जात आहेत. तर एकूणच तू या गोष्टीला कशा पद्धतीनं बघतीयेस आणि एकूणच महिलांच्या या स्वातंत्र्याबद्दल तुला काय वाटतं आणि तुझे पर्सनल अनुभव सुद्धा आम्हाला ऐकायला आवडेल. एकूणच काय माहिती का, म्हणजे माझ्या घरात सुद्धा मी जेव्हा लहान होते तेव्हा खूप असं की संकुचित वृत्ती होती, पण जेव्हापासून मी स्वतःला प्रूव्ह करू लागले की मी करू शकते किंवा मी जेव्हा अवॉर्ड आणू लागले, मी मग हळू पहिला माझा जो होता तो भारतीय छात्र संसद पुण्याला होतो नॅशनल कॅम्प, तो तिथं मी जाणार होते नेक्स्ट डे आणि आदल्या दिवशी मी पप्पांना सांगितलं की मी जाते. तर माझ्या घरात आमचे सगळे निर्णय काका घेतात शिक्षणाबद्दलचे. तर मग काकांना म्हणलं काका उद्या जाते. काका विचारले राहायची सोय काय, अशी अशी आहे. ठीक आहे जा. म्हणजे तिथून एक हे मिळालं की हा मी करू शकते. तर कसं असतं की तुम्ही स्वतःला प्रूव्ह केलं ना, घरातले बंदी लावणारच नाही. तर मला मुलींना हेच सांगायचं की तुम्ही प्रूव्ह करा स्वतःला, करू लागा, म्हणजे घरातल्यांना कळेल की तुम्ही करू शकता आणि मग बंदी येणारच नाही. आणि प्रत्येक वेळेस बाहेर जाऊनच आपण काहीतरी कर्तृत्व गाजवू शकतो असं नाहीये. तुम्ही सोलापूरमध्ये सुद्धा तुमचं कर्तृत्व किंवा तुमची जे टॅलेंट आहे, तुमची जी कला आहे, तुम्ही जर योग्य पद्धतीने जर सिद्ध केली तर नक्कीच तुमच्या घरचे सुद्धा त्याला अप्रिशिएट करतील आणि नक्कीच पुढे जाण्यासाठी आता जसं श्वेताला संधी मिळाली आहे किंवा तिला जसं स्वातंत्र्य मिळाले या शिक्षणाच्या बाबतीत किंवा तिचा छंद जोपासण्यासाठी, नक्कीच तुम्हालाही त्या पद्धतीचं स्वातंत्र्य मिळेल अशी आशा करायला हरकत नाही. नक्कीच श्वेता, आम्हाला खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आता पुढे काय तू करायचं ठरवलं आणि तुझं ध्येय काय तू ठेवलेस? माझे ध्येय खूप सारे आहेत. म्हणजे आता जर बीएससी करतेय तर एमएससी मायक्रोबायोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी प्रोफेसर किंवा रिसर्च करायचंय. मग त्याच्यानंतर मला आरजे बनायचंय, मला जर्नलिझम करायचंय, मला पॉलिटिक्स मध्ये एक ते जीन्स आले त्याच्यामुळे पॉलिटिक्स मध्ये सुद्धा इंटरेस्ट आहे. न्यूज चॅनल्स मध्ये काम करायचंय आणि फॅशन डिझायनिंग करायचंय. असे खूप सारे स्वप्न आहेत. पण कसं आहे, पहिला बेस पक्का झाला ना, मला पॅरेंट्सवर निर्भर राहून नाही करायचं. बरोबर, स्वतःच्या पायावर हे सगळं करायचं, स्वावलंबी बनायचंय. नक्कीच ती भरपूर वाटा ती निवडलेली आहे. त्यातल्या एकही जर स्वप्न जर ती पूर्ण करू शकली तर त्यात तिला आनंद आहे. त्यामुळे प्रत्येक जणांनी आपापल्या पद्धतीनं आपली ध्येय निवडावीत आणि बेभान होऊन ती ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत असं म्हणायला हरकत नाही आहे. श्वेता खूप चांगल्या पद्धतीनं आता वक्तृत्व विभागामध्ये या क्षेत्राकडे खूप चांगल्या पद्धतीनं काम करते आणि स्वतःचा छंद जोपासते आणि याचा आम्हालाही आनंद आहे, सोलापूरकरांनाही खूप आनंद आहे. आणि आज BR न्यूजच्या माध्यमातून मला सगळ्याच तरुणींना एक आवाहन करावं असं वाटतं की नक्कीच तुम्हीही बाहेर पडा. बरेच जण बाहेर पडतायत, पण थोडासा एक न्यूनगंड प्रत्येकामध्ये आहे की घरचे काय म्हणतील किंवा पुढं मला संधी मिळेल का नाही. तो कुठलाही विचार न करता तुम्हाला जी संधी मिळते त्या संधीचं सोनं करण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न करा, जेणेकरून तुमचं भविष्य त्या माध्यमातून उज्ज्वल नक्कीच होईल. श्वेता, तू आज वेळात वेळ काढून आज BR न्यूज चॅनलच्या या स्टुडिओत आलीस आणि आमच्या सर्व BR न्यूजच्या या तरुणींसाठी खास एक प्रेरणा मिळाली तुझ्यामुळे. तर तुला पुढील काळासाठी, तुझ्या या सर्व भविष्यासाठी खूप शुभेच्छा आणि नक्कीच तू काहीतरी करून सोलापूरचं नाव रोशन करशील अशी आशा करतो आणि मनपूर्वक तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. Hey youth, don't wait for change. If you want the change, then be the change. Hey youth, don't you wait for change. If you want the change, then be the change.